नमस्कार मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ, सोएसोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1. आपण या व्हिडिओ क्रमांक 1, व्हिडिओ क्रमांक 2, व्हिडिओ क्रमांक 3 यामध्ये आपण प्रकरण 9 कार्बनी संयुगे याविषयी माहिती आपण पाहिली होती. आता आपण व्हिडिओ क्रमांक 4 पाहणार आहोत आणि 4 मध्ये समावेशक अभिक्रिया म्हणजे ॲडिशन रिॲक्शन असं आहे. काय असं ॲडिशन रिॲक्शन म्हणजे समावेशक अभिक्रिया? काहीतरी ॲड करायचं त्यामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी ॲडिशन आलेलं शब्द. तुम्हाला साहित्य दिलंय, परीक्षेला घ्या, ड्रॉपर इत्यादी. रासायनिक पदार्थ टिंक्चर आयोडीन, नंतर ब्रोमीन वॉटर, पातळ केलेले वनस्पती तूप, विविध वनस्पती तेल, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, ऑलिव्ह इत्यादी जे तेल असते ते. त्या कृती काय सांगितली तुम्हाला? एका परीक्षा नळीमध्ये 2 मिलीमीटर तेल घ्या. याच्यात जे तेल दिले ते तेल, हे जे तेल दिले ते तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टिंक्चर आयोडीन जे आहे किंवा ब्रोमीन वॉटर कोणतेही घ्या एक म्हणून. परीक्षा नळी हलवा. ब्रोमीन किंवा आयोडीनचा मूळ रंग नाहीसा झाला का ते आपण पाहायचं आहे. म्हणजे आयोडीनचा रंग या ठिकाणी या तेलामध्ये जर टाकला आपण तर हळूहळू रंग नाहीसा होत जातो. हीच कृती तर तेल आणि वनस्पतीचे तूप वापरून पुन्हा पुन्हा करायचं आहे. वरील कृतीमध्ये ब्रोमीनचा किंवा आयोडीनचा रंग नाहीसा किंवा कमी होणे या निरीक्षणावरून असा बोध होतो की ब्रोमीन किंवा आयोडीन वापरले गेले आहे. म्हणजे याच्यामध्ये या तुपामध्ये जर त्याची ॲडिशन होत असेल तर त्याचा रंग, जी अभिक्रिया होत असेल तर त्याचा रंग नाहीसा होत जातो. म्हणजेच ब्रोमीनची किंवा आयोडीनची संबंधित पदार्थाबरोबर अभिक्रिया झाली आहे असं तुम्हाला मी सांगितलंच होतं. या अभिक्रियेचे नाव समावेशक अभिक्रिया आहे. म्हणजे या तेलामध्ये आपण जर ब्रोमीन किंवा आयोडीन जर आपण टाकत राहिलो, दोघांपैकी एकच कोणतरी, तर त्याचा रंग हळूहळू नाहीसा होतो, म्हणजे अभिक्रिया होते त्याची, आणि म्हणून याला समावेशक अभिक्रिया असं म्हणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कसं ओळखणार तुम्ही? रंग नाहीसा होत जातो किंवा कमी कमी होत जातो जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिक्रियांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादिते तयार होतं. आता तुम्हाला माहिती आहे की संयोग अभिक्रिया म्हणजे उत्पादितामध्ये म्हणजे अभिक्रिया कारकांमध्ये 2 असतील आणि त्यापासून एकच पदार्थ तयार होणे, उत्पादित तयार होणे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिक्रियांमधील अभिक्रिया कारकांमध्ये दोन्ही अभिक्रियाकार 2 घेतले, त्यापासून एकच उत्पादित तयार होणार. म्हणजे या ठिकाणी काय झालं? ॲडिशनल अभिक्रिया झाली. त्या अभिक्रियेला समावेशक अभिक्रिया म्हटलं गेलं. कार्बन कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशक अभिक्रिया देतात. ज्यावेळेस कार्बन कार्बन बहुबंध म्हणजे एक बंध नसताना 2 किंवा 3 बंध असे जे बंध आहेत, बहुबंध ज्याला म्हटलं गेलंय, तर हे जे आहेत, हा क्रियात्मक गट जो असेल तर असंपृक्त संयुगे ज्याला म्हणतो आपण, तर समावेशक अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादिते हे संपृक्त संयुगे तयार असतात. म्हणजे काय होणार या ठिकाणी? असंपृक्त पासून संपृक्त संयुगे तयार होणे. असंपृक्त संयुगाची आयोडीन किंवा ब्रोमीन बरोबरील समावेशक अभिक्रिया कक्ष तापमानाला व तात्काळ होते. कक्ष तापमान म्हणजे 27-28 अंश सेल्सिअसला या तापमानासुद्धा ती अभिक्रिया होते. शिवाय अभिक्रियेमुळे होणारा रंगबदल डोळ्यांना जाणवू शकतो. म्हणजे रंग जो बदल होत जाईल, जांभळा रंग जो बदल होत जातो तो आपल्याला डोळ्याने दिसतो. त्यामुळे ही अभिक्रिया कार्बनी संयुगामध्ये बहुबंध असल्याचे ओळखण्यासाठी परीक्षा म्हणून वापरतात. बहुबंध जर आपल्याला या ठिकाणी जर ओळखायचे असते की जे संयुग दिले ते बहुबंध आहे की नाही हे ओळखण्यासाठी ही जी समावेशक अभिक्रिया वापरली जाते. वरील कृती तेल व आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो, मात्र वनस्पती तुपाबरोबर रंगबदल दिसत नाही. तेलाबरोबर होईल, परंतु वनस्पती तूप जर घेतलं तर त्यामध्ये दिसत नाही.
आता या ठिकाणी काय दिलं आहे की दुहेरी बंधक कोणाकोणामध्ये आहे आणि आयोडीनचा रंग नाहीसा होतो का ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये दुहेरी बंध नाही. आता कार्बन कार्बन तुम्ही लावून पाहिजे चेन करायची. मग यामध्ये हायड्रोजन लावून पहा. सी जो आहे डबल OH जो आहे तो लावून पाहायचा. यामध्ये दुहेरी बंध नाहीये. म्हणजे या ठिकाणी आयोडीनचा रंग नाहीसा होत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो असंपृक्त जे आहे ते या ठिकाणी नाही आहे. डबल बॉन्ड्स वगैरे नाही. यामध्ये एक दुहेरी बंध आहे. डबल बॉन्ड्स म्हणा. या ठिकाणी दुहेरी बंध आहे. म्हणून रंग नाहीसा होईल. म्हणजे जर असा बंध असेल तरच रंग नाहीसा होणार आहे. तिसऱ्यामध्ये काय होणार आहे? मामिटिक ॲसिड जे आहे त्यामध्ये या ठिकाणी दुहेरी बंध नाही म्हणून रंग बदल होत नाही. यामध्ये दोन दुहेरी बंध आहेत. यामध्ये दोन दुहेरी बंध आहेत. म्हणजे लिनोलेइक ॲसिड जे आहे यामध्ये दोन दुहेरी बंध आहेत म्हणून रंग बदल होईल. म्हणजे होय असं आपल्याला म्हणता येईल. वनस्पती तेलामधून वेगळ्या केलेल्या 4 मेदांची नावे व मला या ठिकाणी मागच्या तक्त्यात दिले होते. आपण पाहिली आपण. कार्बन कार्बन दुहेरी बंध आपण ओळखली. त्याचे नाव आपण सांगितले की पहिल्या याच्यामध्ये एकच बंध होता. दुसऱ्या आणि शेवटच्या याच्यामध्ये 2 बंध होती. या ठिकाणी 2 बंध होती. याच्यामध्ये एकच बंध होता. आणि त्याच्यावर आपण सांगितले की रंग कुठं नाहीसा होईल ते सांगितलं आपण. असंपृक्त संयुगांची समावेशक अभिक्रिया हायड्रोजन बरोबर सुद्धा होते व हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुगे तयार होतात. मात्र या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेल सारख्या उत्प्रेरक वापरणे आवश्यक आहे. या ठिकाणी उत्प्रेरक वापरायचे. म्हणजे या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे तो नाहीसा होऊन ह्या निकेल वगैरे बॉन्ड ब्रेक करतो. या ठिकाणी हायड्रोजन लागेल. या ठिकाणी हायड्रोजन लागेल. उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो. म्हणजे उत्प्रेरक जर वापरला तर अभिक्रियेचा काय जो असेल दर जो असेल तो बदलतो. म्हणजे ती अभिक्रिया फास्ट होते हे आपल्याला माहिती आहे. या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलाचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनीभवन करतात. आपल्याला माहिती आहे की जे तूप तयार केलं जातं वनस्पती ते जे आहे तेलापासून जे तूप तयार केलं जातं त्यामध्ये ही क्रिया आपल्याला माहिती आहे की त्याला हायड्रोजनीभवन म्हणतात. आयोडीन वापरून केलेल्या वरील कृतीमध्ये तुम्ही पाहिले की आयोडीन परीक्षा तेलाच्या रेणूमध्ये बहुबंध दुहेरी बंध असल्याचे दर्शविते. म्हणजे ज्या ठिकाणी दुहेरी बंध आहे त्या ठिकाणीच त्याचा आपल्याला परीक्षा करता येते. तर वनस्पती तूप संपृक्त असल्याचे दर्शविते. हे संपृक्त या ठिकाणी दाखवलेलं आहे. डबल बॉन्ड नाहीस म्हणून. वनस्पती तेलाच्या रेणूमध्ये लांब व असंपृक्त कार्बन शृंखला असतात वनस्पती तेलामध्ये. आणि हायड्रोजनीभवनामध्ये किंवा भवनामुळे त्याचे रूपांतर संपृक्त शृंखलामध्ये होते व त्यामुळे वनस्पती तूप तयार होते. म्हणजे डबल बॉन्ड जाऊन सिंगल बॉन्ड तयार होणे, संपृक्त होणे आणि म्हणून या ठिकाणी तूप तयार होणार आहे. दुहेरी आपण हे नवीला पाहिलंय. दुहेरी बंधांनी युक्त असंपृक्त मेद हे आरोग्यकारक असतात व संपृक्त मेद हे आरोग्यास घातक असतात. म्हणजे ते जे फॅट्स आहेत सॅच्युरेटेड जे फॅट्स आहेत म्हणजे संपृक्त मेद येथे आरोग्यास घातक आहेत आणि अनसॅच्युरेटेड जे आहेत म्हणजे दुहेरी बंधांनी युक्त असलेले असंपृक्त मेद जे असतील ते आपल्याला आरोग्यकारक असतात. म्हणजे या ठिकाणी तूप वगैरे जे म्हणतो आपण संपृक्त जे म्हणतो ना की मेद ते घातक आहेत. पुढचं आहे प्रतियोजन अभिक्रिया.
म्हणजे हा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होणे, या ठिकाणी निघून जाणे आणि दुसऱ्या त्या ठिकाणी येणे. दुसरं कोण येणार आहे की क्लोरीन असतील, ब्रोमीन असतील, हे जे येणे या ठिकाणी ह्या विक्रियेमध्ये. म्हणजे कार्बन कार्बन एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन्स अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे बहुतेक अभिक्रिया अभिकर्षितांच्या सान्निध्यात ते उदासीन असतात. हे उदासीन मात्र सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर जलद अभिक्रिया होते. या अभिक्रियेत एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बन्समधील सर्व हायड्रोजन अणूंची जागा कोण घेतं? क्लोरीन घेतं. या ठिकाणी दिलंय बघा. म्हणजे या ठिकाणी एक हायड्रोजन निघून जाणार, त्या ठिकाणी काय होणार, एक हायड्रोजन निघून गेला, CH3 तयार झाला आणि हा जो हायड्रोजन आहे यातला एक हायड्रोजन घेणार. हा क्लोरीन 2 आहे, यातला एक क्लोरीन इथे लागेल, हे बघा इथे लागलाय, आणि याच्यातला एक हायड्रोजन आणि याच्यातला एक क्लोरीन, असं HCl तयार झालं. पुन्हा आपण हे घेतलं, CH3Cl घेतलं, परत क्लोरीन बरोबर अभिक्रिया केली सूर्यप्रकाशात. पुन्हा काय होणार आहे, याच्यातला एक हायड्रोजन कमी होणार आणि या ठिकाणचा जो क्लोरीन आहे तो परत इथे अटॅच होईल ह्या हायड्रोजनच्या जागेवरती. मग याला म्हणतात प्रतियोजन. म्हणजे हायड्रोजन निघून जाऊन त्या ठिकाणी दुसरा जो क्लोरीन जो आहे तो ऍड होणे, आणि हायड्रोजन निघून यातला जो क्लोरीन आहे शिल्लक राहिलेला तो काय जाणार, HCl तयार होणार. पुन्हा सेम घ्यायचं या ठिकाणी, परत एक हायड्रोजन कमी झाला क्लोरीन आल्यामुळे, म्हणजे काय झाला, CH Cl3 तयार झाला, इथला H आणि इथला क्लोरीन HCl. पुन्हा हा घेतला आपण परत क्लोरीन, परत याच्यातला एक हायड्रोजन निघून जाणार, CCl4, आणि इथला हायड्रोजन जो आहे तो इथे अटॅच होणार, HCl. अशा पद्धतीने आपण उत्पादित जे आपण पाहतो, म्हणजे अल्केनच्या उच्च समजातकापासून क्लोरिनीभवन याला म्हणतात, क्लोरिनीभवन म्हणतात. या अभिक्रियेत आणखी मोठ्या संख्येने उत्पादिते तयार होतात. आणखी आपण जर ऍड करत राहिलो तर आणखी उत्पादिते या ठिकाणी तयार होत राहणार. म्हणजे प्रोपेनच्या क्लोरीभवन या प्रतियोजन अभिक्रियेत एक क्लोरीन अणू असलेली 2 समघटक उत्पादिते मिळतात. सर्वसाधारण अभिक्रियांचे 4 प्रकार आपण मागच्या वेळेस पाहिले आहेत, नवीला आपण पाहिले आहेत आणि त्याचा अभ्यास देखील आपण पाहिले. महत्वाची कार्बनी संयुगे, इथेनॉल व इथेनॉइक ऍसिड. इथेनॉल आपल्याला माहिती आहे की पेट्रोल पंपावर जर आपण गेलो तर इथेनॉल मिक्स केला आहे, असं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केला गेला आहे असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं असतं. व इथेनॉइक ऍसिड ही व्यापारी महत्व असणारी 2 कार्बनी संयुगे आहेत. त्याची माहिती आपण पाहूया. रंगहीन इथेनॉल कसं आहे, रंगहीन आहे, कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उतलांक किती आहे, 78°C आहे. इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट देखील म्हटलं गेलं आहे. स्पिरिट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, डॉक्टर जिथं आपल्याला इंजेक्शन देतात त्या ठिकाणी पहिला सुरुवातीला स्पिरिटचा गोळा लावतात, ते स्पिरिट म्हणजे इथेनॉल. तसेच मराठीत त्याला काय म्हणतात, मद्यार्क म्हणतात, दारू. इथेनॉल म्हणजे मद्यार्कच. इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात विद्राव्य असते. मराठीमध्ये त्याला मद्यार्क म्हटलं गेलं आणि पाण्यामध्ये विद्राव्य आहे. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली असता ते उदासीन आढळतं. म्हणजे ऍसिड पण नाही आणि बेसिक पण नाही, आम्ल पण नाही, आम्लारी पण नाही. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावरही नशा चढते. अल्कोहोल आहे त्यामध्ये, इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल. मद्यप्राशन निषिद्ध मानलेले असले तरीही समाजात त्याचा प्रसार खूप झालेला दिसतो. समाजामध्ये निषिद्ध मानले गेले. मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक असते. त्याच्यामुळे चयापचय प्रक्रिया, मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतात. शुद्ध इथेनॉल म्हणजे निव्वळ मद्यार्क च्या अगदी थोड्या राशीनेही सेवन प्राणघातक ठरू शकते. तुम्हाला सर्वांना समाजामध्ये माहिती आहे
की जास्त जर प्राशन केलं गेलं असेल तर तो व्यक्ती कसा गटारीत लोळतो हे तुम्हाला माहिती आहे. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे. त्याचा उपयोग आता हे जर सोडलं आपण मद्यार्क जर सोडलं आपण तर त्याचा उपयोग चांगला पण आहे. म्हणजे टिंक्चर आयोडीनमध्ये म्हणजे आयोडीनचे अल्कोहोलमधील द्रावण खोकल्याचे मिश्रण यामध्ये सुद्धा आपल्याला इथेनॉल वापरला जातो. आता टिंक्चर आयोडीन तुम्हाला माहिती आहे की लाकडावरती पॉलिश वगैरे केला जातो त्या ठिकाणी सुद्धा हे अल्कोहोल वापरलं जातं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे खोकल्याचे जे मिश्रण आहे अशी औषधे जी आहेत त्यामध्ये अनेक बलवर्धकांमध्ये सुद्धा वापरली जातात. आता खोकल्याच्या औषधीमध्ये याचं प्रमाण फार कमी असतं. त्या ठिकाणी लिहिलं असतं बघा त्या खोकल्याच्या बाटलीवरती किती प्रमाणामध्ये अल्कोहोल आहे हे लिहिलं असतं. फार कमी प्रमाणामध्ये असतं. आता इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म काय? आता बघा या ठिकाणी OH ची भूमिका महत्त्वाची असते. पहिलं जे आहे सोडियम बरोबर अभिक्रिया. म्हणजे सोडियम जर घेतलाय त्यामध्ये या ठिकाणी इथेनॉल जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यापासून सोडियम इथॉक्साईड हे तयार झालेलं आहे. म्हणजे सर्व अल्कोहोलची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होतो? हायड्रोजन वायू मुक्त होतो. सर्व प्रकारची अल्कोहोल्स असं नाही की ॲसिडिक ॲसिड आहे किंवा दुसरा आणखी अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे. कोणतेही जर आपण अल्कोहोल जर घेतलं आणि सोडियम धातूवर अभिक्रिया जर केली त्यापासून हायड्रोजन वायू मुक्त होणार. आणि सोडियम इथॉक्साईड हे जे आहे इथून इथपर्यंत सोडियम इथॉक्साईड ही उत्पादन तयार होणार आहे. आणि तुम्हाला एक सांगितलंय शिक्षकांनी करून दाखवायला सांगितलंय. काय सांगितलंय तुम्हाला की 10 परीक्षणामध्ये 10 मिली इथेनॉल घ्या, सुरीच्या साहाय्याने सोडियम कापून घ्या, छोटा तुकडा धान्य एवढा 2-3 तुकडे करून घ्या. परीक्षणनळीतील इथेनॉलमध्ये सोडियमचे तुकडे टाकून तसेच परीक्षणनळीला वायुवाहक नलिका जोडा व वायुवाहक नलिकेच्या बाहेरील टोकाशी जळती मेणबत्ती नेऊन निरीक्षण करा. आता या ठिकाणी काय होणार आहे? हायड्रोजन वायू बाहेर पडणार आहे. बरोबर आहे ना? हायड्रोजन वायू बाहेर पडणार आहे तो काय असणार आहे? तो स्वतः जळत नाही पण ज्वलनास स्वतः जळतो पण ज्वलनास मदत करत नाही. स्वतः जळतो तो ज्वलनशील वायू येतो हायड्रोजन. कोणता वायू बाहेर पडणार आहे? हायड्रोजन. सोडियम तुकडे इथेनॉलची पृष्ठभागावर नाचताना का दिसतात? त्याची अभिक्रिया होते. सोडियम जो आहे तो एक बाह्यधर्म कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन त्याला देतोय आणि हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन घेतोय. वरील कृती सोडियम ऐवजी मॅग्नेशियम धातूची फीत वापरून पुन्हा करा. त्यातून सुद्धा हायड्रोजन वायूच बाहेर पडेल. होते का? या ठिकाणी अभिक्रिया होईल. आपण मागच्या येथे पाहिले की मॅग्नेशियम सारख्या मध्यम अभिक्रियाशील धातूबरोबर तीव्र अम्लाची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथेनॉल उदासीन असूनही त्याची सोडियम धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. सोडियम हा धातू उच्च अभिक्रियाशील असल्याने इथेनॉलमधील जो OH जो आहे तो OH हा या उदासीन अशा क्रियात्मक गटाबरोबर अभिक्रिया देतो. आता सोडियम हा धातू कसा आहे? उच्च क्रियाशील आहे. या ठिकाणी दिलं बघा. याच्याबरोबर हा OH जो आहे CH3CH2 जो आहे आणि हा O आणि इथला Na हा जो आहे याची अभिक्रिया होते. म्हणजे याच्याशी अभिक्रिया होते कारण की हा उच्च आहे अभिक्रियाशीलता आहे त्याच्यामध्ये. आता पुढचा जे आहे दुसरा प्रकार. पहिला प्रकार आपण पाहिला. कोणता पाहिला? पहिला प्रकार या ठिकाणी सोडियम बरोबर अभिक्रिया. दुसरा आहे निर्जलीकरण अभिक्रिया. अतिरिक्त सहंत सल्फ्युरिक ॲसिड बरोबर 170°C तापमानाला इथेनॉल तापवले असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन
एथिक हे असंपृक्त संयुगे तयार होतात. इथं दिले इथेनॉल दिले, काय केले, सहज H2SO बरोबर रासायनिक म्हणजे त्याचे सहज म्हणजे तीव्र जे सल्फ्युरिक ॲसिड जी आहे त्याच्याबरोबर अभिक्रिया केलेली आहे 170°C तापमानाला, आणि त्यापासून जे तयार होणार आहे ते एथिक हे जे तयार होणार आहे म्हणजे असंपृक्त संयुग तयार होणार आहे. इथे काय होणार आहे की सहज सल्फ्युरिक ॲसिड निर्जलीकारक म्हणून कार्य करतं. म्हणजे यातला OH जो आहे तो काढण्याचं काम करणार आहे आणि त्यापासून H2O बाहेर पडेल. निर्जलीकरण म्हणजे H2O बाहेर पडणार आहे. म्हणजे एन प्रोपिल तुम्हाला सांगितले की काय काय होईल हे तुम्हाला सांगितलंय इथे या ठिकाणी, ते तुम्ही पाहायचंय स्वतः, त्याचा अभ्यास करायचा आहे. विज्ञान कुपी असं दिलेलं आहे तुम्हाला, ते वाचा. ऊस तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अल्कोहोल एक इंधन आहे. तुम्हाला थोडक्यात याची माहिती सांगतो. ऊस म्हणजे तोडून किंवा म्हणजे कापला जातो आणि तो आपण कारखान्यात ऊस कारखान्यात त्या ठिकाणी नेतो. ऊसापासून साखर तयार होते आणि जो गाळ शिल्लक राहतो खाली त्याला आपण मळी म्हणतो, आणि त्या मळीपासून आपण अल्कोहोल तयार करतात, इथेनॉल तयार करतात. किण्वन ही प्रक्रिया त्यामध्ये होते, म्हणजे सडण्याची प्रक्रिया. थोडक्यात जे सूक्ष्म जीवाणू असतील ते या ठिकाणी अभिक्रिया करतात मळीवरती आणि त्यापासून अल्कोहोल तयार करतात. पुरुषा हवेमध्ये ज्वलन झाल्यावर इथेनॉल पासून केवळ कार्बन डायऑक्साईड व पाणी हे उत्पादित तयार होतात. फक्त कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, आणि ऊर्जा तुम्हाला माहिती आहे की त्यापासून ऊर्जा मिळणारच आहे. ज्या आधी पेट्रोलमध्ये टाकतात ते ऊर्जा मिळते. अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये हे एक समावेशी म्हणून मिसळतात. तुम्हाला सांगितले समावेशी, पेट्रोल त्यात मिक्स केलं जातं. अशा इंधनाला गॅसोहोल असं देखील म्हटलं गेलंय. इथेनॉइक ॲसिड हा रंगहीन द्रव असून त्याचा उष्णांक 118°C. सामान्यतः इथेनॉइक ॲसिडला ॲसिडिक ॲसिड देखील म्हटलं जातं. इथेनॉइक ॲसिडला ॲसिडिक ॲसिड सुद्धा म्हटलं जातं. मला माहिती आहे की व्हिनेगार, सर्वांना माहिती आहे व्हिनेगार जलीय द्रावणी आम्लधर्मी असून त्यात निळा लिटमस लाल होतो हे सर्वांना माहिती. लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून व्हिनेगार वापरतात. ते ॲसिडिक ॲसिडचे पाण्यामध्ये बनवलेले 5 ते 8% द्रावण. 1 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे ॲसिडिक ॲसिड मिक्स करायचे आणि त्यापासून मग 5 ते 8% हे टक्के बनवायचं तयार, म्हणजे 5 ते 8% द्रावण तयार होईल आणि ते म्हणजे व्हिनेगार असेल. शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक 17°C आहे. त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये इथेनॉइक ॲसिड कक्ष तापमानालाच गोठते. कक्ष तापमान म्हणजे 27, 25, 26, 27 हे कक्ष तापमान आहे आणि त्या तापमानालाच काय होणार आहे की बर्फासारखा पदार्थ तयार होणार आहे. म्हणून त्याला ग्लेशियल ॲसिडिक ॲसिड असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रयोग दिलाय. ग्लेस स्टाईल घ्यायची आहे, काचकांडी, सामुदर्शक पट्टिका, निळा लिटमस पेपर, रासायनिक पदार्थ विरल इथेनॉइक ॲसिड, विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. ग्लेस स्टाईल जे आपण जे स्टाईल आपल्या घरात असते त्याला ग्लेस स्टाईल म्हटलं आहे. 2 निळ्या लिटमस पट्टिका त्याच्यावर ठेवायच्या आहेत. एका पट्टिकेवर काचकांडीने विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा थेंब ठेवा. दुसऱ्या पट्टिकेवर दुसऱ्या काचकांडीने विरल इथेनॉइक ॲसिडचा थेंब टाका आणि लिटमस पट्टिकेच्या रंगात काय बदल होतो त्याची नोंद आपण करायची आहे. हीच कृती सामुदर्शक पट्टिका वापरून सुद्धा करायची आहे. जर या ठिकाणी बघा इथेनॉइक ॲसिड आहे आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, निळा लिटमस पेपर काय बदल होतो, जर तो 7 पेक्षा जर कमी असेल म्हणजे ॲसिडिक असेल
आणि 7 पेक्षा जर मोठा असेल किंवा 7 असेल उदासीन, म्हणजे या ठिकाणी 7 पेक्षा जर लहान असेल, लक्षात तुमच्या आलं, आणि 7 पेक्षा जर म्हणजे याच्यापेक्षा 7 पेक्षा लहान किंवा 7 किंवा 7 पेक्षा मोठा जो आहे तो 7 पेक्षा जर मोठा असेल तर आमदारी धर्मी असेल, 7 पेक्षा लहान असेल तर आम्लधर्मी असेल. तर रंग पहिल्यांदा दिसून येईल तुम्हाला. सामूदर्शक पट्टिकेवर दिसलेला रंग पाहायचा आहे आणि संबंधित सामू इथं लिहायचा आहे. ती पट्टिकेवरती सामू हा प्रयोग आपण 10वीला आता करणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे शिक्षक सांगतीलच की हा प्रयोग कसा आपण करणार आहोत. ते रंग कसा बदल होत जातो, म्हणजे गडद लालवरून फिकट लाल लाल होत जातो आणि नंतर न्यूट्रल म्हणजे निळा रंग होतो, हिरवा रंग होतो, नंतर मग निळा होत होत असा डार्क निळा होत जातो. अशा प्रकारे ही सामू पट्टिका असते. या ठिकाणी बघा, इथेनॉइक ऍसिड व हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्यामधील अधिक तीव्र आम्ल या ठिकाणी कोणतं आहे ते आपण पाहायचं. म्हणजे ह्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की कोण तीव्र आहे कोण नाही. इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म. इथेनॉइक ऍसिडमध्ये हा प्रत्यक्ष प्रयोग करून आपण पाहणार आहोत. इथेनॉइक ऍसिडमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा क्रियात्मक गट आहे. इथेनॉइक ऍसिडच्या रासायनिक अभिक्रिया मुख्यत्वे करून या क्रियात्मक गटामुळे आहेत. आता आम्लाबरोबर अभिक्रिया, हे आम्ल आहे, आम्लारी आहे. CH3COOH म्हणजे ऍसिडिक ऍसिड आहे आणि या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड आहे. दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली तर क्षार तयार होणार आहे आणि त्यामध्ये पाणी तयार होणार आहे. इथे तयार होणाऱ्या क्षाराचे तुम्ही नाव लिहायचं आहे, सोडियम ऍसिटेट असं आहे. ते सामान्य नाव काय त्याचं, सोडियम ऍसिटेट असं आहे. आणि ऍसिडिक आम्ल हे एक सौम्य आम्ल आहे. हे जे आहे हे सौम्य आम्ल आहे. त्यापासून क्षार तयार होणार आहे, क्षार उदासीन या ठिकाणी क्षार तयार होणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये आपल्याला आम्ल किंवा आम्लारीचे गुणधर्म दिसणार नाही. त्यासाठी एक तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. मोठी परीक्षा नळी, लहान परीक्षा नळी घ्यायला सांगितले. ऍसिडिक ऍसिड, सोडियम कार्बोनेट चूर्ण, ताजी चुन्याची निवडी, आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलं काय काय घ्यायला बघा. मोठी परीक्षा नळी घ्यायला सांगितली, सोडियम कार्बोनेट घ्यायला सांगितले, आणि त्याला इथं काय घ्यायला सांगितले बघा, ऍसिडिक ऍसिड घ्यायला घेतले आपण, सोडियम कार्बोनेट CaCO3, सोडियम कार्बोनेट NaNO3, NaCO3, सोडियम कार्बोनेट NaCO3 जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ऍसिडिक ऍसिड टाकायचं आहे आणि त्यापासून जो वायू तयार होणार आहे तो वायू आपण चुन्याच्या निवडीतून जाऊ द्यायचा आहे आणि काय होतो ते आपण पाहायचं आहे. जर चुन्याची निवडी जर दुधी होत असेल तर CO2 वायू त्यातून निघतोय असं आपण म्हणूया. आता बघा, चुन्याच्या निवडीत बुडबुड येताना दिसत आहेत. चुन्याच्या निवडीच्या रंगात काय बदल होतो, चुन्याची निवडी जर दुधी होत असेल तर CO2 वायू त्यातून मुक्त होतोय असं आपण म्हणायचं आहे. हे बघा, Na2CO3, सोडियम कार्बोनेट Na2CO3, मी NaCO3 बोललो, Na2CO3, आणि इथं इथेनॉइक घ्यायचं आहे म्हणजे ऍसिडिक ऍसिड आहे. त्यापासून आपल्याला बघा CO2 वायू मुक्त होईल. ज्या अर्थी चुन्याची निवडी दुधी झाली त्या अर्थी त्यातून म्हणजे जो वायू बाहेर पडतोय, हे दोघांच्या रासायनिक अभिक्रियेतून जो वायू बाहेर पडतोय तो CO2 वायू असला पाहिजे. आता NaCO3, आता इथं सोडियम कार्बोनेट, इथं सोडियम बायकार्बोनेट घेतलेलं आहे, त्यातून सुद्धा CO2 वायू निघालाय, एक खाण्याचा सोडा आणि एक धुण्याचा सोडा.
त्यातून सुद्धा CO2 वायूस निघणार आहे. हे तुम्हाला सांगितलंय. का होते निवडून चुन्याची निर्मिती का होते हे तुम्हाला सांगितलंय. CO2 त्यातून जातो आणि चुन्याची निवडी जी आहे त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि दुधाळ होते. इस्टरी भवन अभिक्रिया म्हणजे कार्बॉक्सिलिक ऍसिड व अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने इस्टर हा क्रियात्मक गट असा पदार्थ तयार होतो. तुम्हाला सांगितलं काय काय घ्यायला सांगितलंय की इथेनॉइक ऍसिड, इथेनॉल सह सल्फ्युरिक ऍसिड याचं मिश्रण घ्यायला सांगितलं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पाणी घ्यायला सांगितलंय आणि त्याला उष्णता द्यायची. काय बदल होतो बघूया आपण. 1 मिली म्हणजे 1 मिली इथेनॉल व 1 मिली ग्लेशियल इथेनॉइक ऍसिड घ्या. त्यात काही थेंब सहज सल्फ्युरिक ऍसिड टाका. ही परिश्रणी चंचुपात्रातील गरम पाण्यात गरम जल मॅग्नीजमध्ये 5 मिनिटं ठेवा. त्यानंतर दुसऱ्या चंचुपात्रात 20-30 मिली पाणी घेऊन त्यात वरील अभिक्रिया मिश्रण ओता व वास घ्या. दुसऱ्या याच्यात ओतायचं हे जे आहे दुसऱ्या याच्यात ओतायचं आहे. 20 म्हणजे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते मिश्रण ओतायचं आहे. ऍसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीत इथेनॉइक ऍसिड इथेनॉलशी अभिक्रिया पावते व इथेनाइट हा इस्टर तयार होतो. म्हणजे इस्टर म्हणजे या ठिकाणी थोडा तुम्हाला गोड असा सुगंधी तुम्हाला वास येईल. इथेनॉइक ऍसिड इथेनॉल घेतलाय, उत्प्रेरक घ्यायचं आहे. या ठिकाणी उत्प्रेरक रासायनिक अभिक्रिया दर वाढेल आणि इथेनाइट हा पदार्थ तयार होईल म्हणजे इस्टर तयार होईल आणि पाणी तयार होणार. असं ही रासायनिक अभिक्रिया आहे. म्हणजे इस्टर हे गोड वासाचे पदार्थ असतात. बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्याच्याच असलेल्या विशिष्ट इस्टरमुळे असतो. सुवासिक द्रव्य व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी इस्टर वापरतात. जर द्रव्य म्हणजे स्वाददायी बनवायचे असेल, सुवासिक बनवायचे असेल तर इस्टर त्यामध्ये वापरतात. सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर अभिक्रिया केली असता इस्टरपासून संबंधित अल्कोहोल व सोडियम क्षाराच्या स्वरूपात कार्बॉक्सिलिक ऍसिड परत मिळतात. पुन्हा जर आपण असं केलं दोघांची रासायनिक अभिक्रिया जर केली आणि त्यापासून आपण इस्टर केली असता इस्टरपासून संबंधित अल्कोहोल आणि सोडियम तयार करता येईल. म्हणजे याच्यापासून अल्कोहोल व सोडियम क्षारांच्या रूपात कार्बॉक्सिलिक ऍसिड परत मिळवता येईल. म्हणजे इस्टर, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH आणि त्यापासून आपल्याला सोडियम कार्बोक्सिलेट हे तयार होईल आणि अल्कोहोल तयार होणार. सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर मेध तापवले असता साबण व ग्लिसरीन तयार होतात. माहिती साबण तयार होणार आणि ग्लिसरीन. मेध व ग्लिसरीन मध्ये काही क्रियात्मक गट असतील, काही गट जर असतील त्यामध्ये काही जर क्लोरीन, ब्रोमीन असे काही गट असतील त्यामध्ये मेधामध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही स्पष्टीकरण सहित लिहायचं आहे. पुढचा आपण जो आहे पुढचा प्रकार म्हणजे आणखी जे आहे पुढचं ते आपण महारेणू व बहुवारिके हे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया.